नमस्कार मंडळी आणि शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करतो. आपण गावरान कुक्कुटपालनाविषयी माहितीपर व्हिडिओ अनेक वेळा या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर शेती आणि शेतीबरोबरच पूरक व्यवसाय, अनेक जोड व्यवसाय आपण करत असतो. त्यातच अनेक तरुण गावरान कुक्कुटपालनाकडे वळाले आहे आणि या व्यवसायात कमी खर्चात, कमी भांडवलात तसेच कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवता येतो. या व्यवसायाबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज आहे. तर आज आपण अशाच विषयासंबंधी चर्चा करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. गावठी कुक्कुटपालनाला शेतीसोबत आज विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि आज निश्चितच ग्रामीण शहरी भागामध्ये तरुण इतर कामाबरोबरच हा व्यवसाय करू शकतात व आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा व्यवसाय ठरू शकतो. या जातीच्या कोंबड्याच्या अंडी व मसाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढल्यामुळे हमखास बाजारपेठ व चांगला भाव शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे ग्रामीण युवकांना हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर आज 2 ते 3 कोटी अंड्याची दररोज गरज आहे आणि उत्पादन 1 ते 1.5 कोटी आहे. तर विचार करा किती मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादनाला वाव आहे. जर हा व्यवसाय ग्रामीण तसेच शहरी भागात अंडी उत्पादन तसेच या गावठी जातीचे संगोपन वाढत गेले तर निश्चितच चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. हा व्यवसाय ग्रामीण भागापासून छोट्या लेवलवर का होईना सुरू केला तर एक दैनंदिन गरजेचा पैसा या व्यवसायातून तरुण युवकांना आपल्या कुटुंबाला एक घर खर्च भागविण्याकरता मिळू शकतो. जर शहरी भागाला मोठ्या प्रमाणात अंडी व गावठी कोंबड्याचे पुरवठा करायचा आहे तर आपल्याला लहान मोठे प्रकारचे गावरान कुक्कुटपालन करावे लागेल. शेतकरी बांधवांनो, हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर सोप्या सहज पद्धतीने करता येतो. ग्रामीण भागामध्ये मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन आहे ते प्रचलित आहे. यामध्ये सुधारित पद्धतीचा अवलंब केला तर मोठ्या प्रमाणात आपण गावरान कोंबडी पालन करू शकतो. तसेच शासनाच्या वतीने अनेक योजना आणि प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायात उतरणं आणखी सोपं झाले आहे. आपल्या शेतीला पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा एक व्यवसाय आहे जो काळानुसार बदलत चाललेला आहे. गेली काही वर्ष या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तरुण मंडळी या व्यवसायाकडे वळताना दिसते. गावरान कुक्कुटपालनामध्ये अनेक बदल आपण पाहत आहे. अर्धबंदिस्त पद्धत, मुक्तसंचार कुक्कुटपालन अशा पद्धतीचा अवलंब होत आहे. आता तरुण मंडळी या व्यवसायाकडे जोडधंदा न पाहता एक मुख्य व्यवसाय म्हणून बघत आहे. या गावठी कुक्कुटपालनात आपल्याला शाश्वत असे उत्पादन मिळते आणि म्हणूनच शाश्वत उत्पादन मिळणारा व्यवसाय हा गावठी कोंबडी पालन ठरू शकतो. आज आपण आपल्या राज्यातील मोठमोठी शहरे यामध्ये गावठी अंडी व मांस खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे व दरसुद्धा चांगला मिळतो. आज देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे बऱ्याच लोकांना आहारामध्ये प्रथिनांची गरज असते व ती अंडी व मांस यामधून भरपूर प्रमाणात मिळते. आपण या कुक्कुटपालनाची सुरुवात ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. परसबागेमध्ये कुक्कुटपालन, शेतामध्ये कुक्कुटपालन आणि एक विशिष्ट शेतामध्ये एक कमी खर्चातील शेडचे बांधकाम करून एक चांगल्या प्रकारचा मुक्तसंचार एरिया तयार करून अनेक फळझाडे लागवड करून ज्यामध्ये आपण फळझाडामध्ये बघितले तर पपई झालं, चेरू,
चिकू झालं, सीताफळ, आंबा अशी आपण फळझाडे लावू शकतो. सोबतच तुती, शेवगा, शेवरी, सुबाबूळ या प्रकारचे आपण अनेक झाडे लावू शकतो. व या अशाच झाडामध्ये आपण मुक्त संचारचा परिसर निर्माण करू शकतो. अशा वातावरणात कोंबड्या आनंदी व तणावमुक्त राहतात. असे वातावरण गावठी कोंबड्यांना खूप आवडते. अशा वातावरणातील अंडी व मांस यांची गुणवत्ता चांगल्या प्रकारची असते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला बघून दिसायला येते व कोंबड्या अशा वातावरणात निरोगी राहतात. जर आपण कोंबड्यांना वेळोवेळी औषधे, लसीकरण, शेडची स्वच्छता असे जर आपण एक नियोजन केले तर आपल्या गावरान कुक्कुटपालन एक चांगला ब्रँड आपण तयार करू शकतो आणि चांगल्या प्रकारचे मार्केटसुद्धा आपण तयार करू शकतो. मुक्त संचार कुक्कुटपालनाला 10 कोंबड्यांना एक 100 स्क्वेअर फूट मुक्त संचारचा एरिया आणि 100 कोंबड्यांना 1000 स्क्वेअर फूटची जागा आपण उपलब्ध करून दिली तर चांगल्या प्रकारचे गावरान मुक्त संचार कुक्कुटपालन आपण करू शकतो. तर मंडळी, आपण अशाच प्रकारच्या कुक्कुटपालनाला मागील 2 वर्षापासून सुरुवात केली आणि परसबागेतील एक कुक्कुटपालन हे आपण सध्या करत आहोत आणि बऱ्याच प्रमाणात आपण ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांना अंडी व पक्षी देण्याचे काम करत आहोत. आपण वेळोवेळी यामध्ये पिल्लांची वाढ करू शकतो, मोठ्या कोंबड्या आपण तयार करू शकतो व जसे जसे ग्राहक येईल तसतसे आपण त्यांना पुरवठा त्यांच्या मागणीनुसार करत असतो. आज अनेक शहरामधून, ग्रामीण भागामधून आपल्याला बरेचसे असे फोन कॉल येतात, पिल्लांची मागणी करतात, मोठ्या पक्ष्यांची मागणी करतात. पण इतक्या छोट्या लेवलवरती आपलं कुक्कुटपालन असून आपण इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी पूर्ण करू शकत नाही. तर इतर शेतकरी बांधव जे तरुण मंडळी कुक्कुटपालन करतात त्यांनी या आपल्या विशिष्ट गावठी जातीला संगोपन करून त्यांना जर पुरवठा केला तर निश्चितच चांगल्या प्रकारे युवकामध्ये भर पडेल या व्यवसायाची. आपण जसजसे होईल तसतसे आपण लोकांना चांगल्या क्वालिटीचे निरोगी पक्षी आपण गावरान कुक्कुटपालनामध्ये यामध्ये तयार करून आपण त्यांना उपलब्ध करून देत असतो. आणि पुढे भविष्यामध्ये आपण नियोजन असे करणार आहोत की आपण मोठ्या प्रमाणावरती आता या व्यवसायाला बघणार आहोत आणि बरेचसे असे जे शेतकरी बंधू आणि भगिनी आहे आपल्या, त्यांना आपण चांगल्या जातीचे आपले एक चांगल्या क्वालिटीचे उत्तम दर्जाचे निरोगी पक्षी त्यांना देणार आहोत. तर मित्रांनो, आपण एकंदरीत विचार केला तर अशा प्रकारचे आपण निश्चितच कुक्कुटपालन आपल्या अवतीभोवती तयार करावे व तिथून आपण आर्थिक पैसा व आर्थिक चांगल्या प्रकारे नफा मिळवून आपल्या उदरनिर्वाहाला एक चांगल्या प्रकारे आपण दिशा आणि दशा देऊ शकतो. तर मित्रांनो, असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुर्तास धन्यवाद मित्रांनो.